जय महाराष्ट्र. तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनल मध्ये. सर्वांना नमस्कार. तुम्हाला वाटत असेल की आज एवढी तयारी करून कुठे चालली आहे मराठी जोडी. तर आम्ही चाललो आज अकोल्यातल्या देवापाळ. तुम्ही बी बनवून राहा आमच्या सोबत शेवटपर्यंत. अकोल्यातल्या संपूर्ण देव आज दाखवू आम्ही. हा, संपूर्ण जेवढ्या असतील तेवढ्या अकोल्यातल्या. तर चलो चलो अकोल्यामध्ये सगळ्यात मोठी देवी. हा चलो. हे कोणती आहे ते आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहे. व्हिडिओ मध्ये तुम्हाला दिसणार. हो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. हा चला. चलो. आम्ही तर चाललो, पण माझा मुलगा डुग्गू याला ताप आहे. तो आहे आईच्या घरी. त्याला औषध दिली आणि आम्ही निघलो. आता हा आहे श्रीवास्तव चौक. इथून निघतो आम्ही. आणि आता पहिली देवी आम्ही कोणती पाहत आहे हे तुम्हाला आता दिसणार आहे. हा आहे जय हिंद चौक. जय हिंद चौकामधली ही पहिली देवी तुम्ही पाहू शकता. बायकोचं फक्त एकच म्हणणं आहे, मला व्हिडिओमध्ये घ्या. बाकी ते तुम्ही काही करा. तुम्हाला व्हिडिओमध्ये पहिले घेतो. पहिले तुम्ही देवीचं दर्शन करून घ्या आणि मग बाकी आपण बोलू. रांगोळी मस्त प्रकारे काढायला आहे. एक नंबर वातावरण आहे. चला म्हटलं माझ्यासोबत बी व्हिडिओ काढा एक. मग आम्ही व्हिडिओ काढला. पहा तुम्ही आता देवीचं दर्शन घ्या. इथलं डेकोरेशन पाहू शकता तुम्ही. झुंबर मरियम्मा माताजी तामिळनाडू. हे आहे आमची पहिली देवी. जैन चौक जुने शहर अकोला. तुम्ही पाहू शकता पूर्ण वाजंत्राचा कार्यक्रम आहे. गाणे म्हणणं चालू आहे इथं. हे पहा, हे दोघी वरून मला पाहू राहिल्या. याचा व्हिडिओ काढला. आम्ही आता पुढची देवी पाहण्यासाठी आलो. हे आमची सिटी कोतवाली. हे बघा तुम्ही मंदिर पाहू शकता. आमचं बस स्टँड अकोला बस स्टँड, नवीन बस स्टँड. नवीन बस स्टँडच्या बाजूला एक देवी बसलेली आहे. तिचं दर्शन करायचं आहे आम्हाला. तर आम्ही आता चाललो दर्शन करायसाठी. समोरच बसलेली आहे महादेवाची पिंड. बघू शकता तुम्ही. बाप रे बाप. पाणी, कमळाचे फुलं. हे म्हणत आमचा एक फोटो काढा. म्हटलं अरे बापा थांबा ना, पहिले व्हिडिओ तर काढू द्या. पाहू थांबा म्हटलं तुमचा एक बापा व्हिडिओ काढतो. टेन्शन चाललं जाते. आता आम्ही जाणार आहोत. हे भेटले आम्हाला स्वामी समर्थाची मूर्ती. दर्शन झाले आमचे. आम्ही चाललो आता श्रीकृष्णाच्या जवळ. हे पाहू शकता तुम्ही. डेकोरेशन म्हणजे एक नंबर. हा कार्यक्रम कोणाचा हे तुम्ही पाहू शकता. आणि हे डेकोरेशन म्हणजे हे अकोल्यातलं एक नंबर आहे. पण दर्शन घ्या तुम्ही, बाकी नंतर बोलू. हे कलाकारी म्हणजे हे एक नंबर कलाकारी. असं वाटतंय की मूर्ती आता आपल्यासोबत बोलणार. आम्ही डाबकी रोड भीमनगर मधून आलो फक्त देवे पाहण्यासाठी. संपूर्ण देवाचं दर्शन आज होणार आहे तुम्हाला बी. फुल गर्दी आहे इथं बी. चाललो होतो आम्ही आता बाहेर. हे म्हणे आमचे फोटो काढा. म्हटलं ठीक आहे बा, पहिले तुमचा व्हिडिओ काढतो. फोटो तर होतच राहतील. आता आम्ही चाललो कुठे माहित आहे का? हे नवीन बस स्टँडच्या समोरचं. हा मोर जो तुम्ही पाहिला असेल, तुम्ही अकोल्यातले असेल तुम्ही माहित असेल. गौरक्षण रोड मध्ये हे मेला चालू आहे. मेला एकदा तुम्ही पाहायला जरूर या. आता अजून आम्ही बी काही गेलो नाही, कारण की आमचं पोरगं बिमार आहे. तुकाराम चौकामधली हे पहिली देवीचं आम्ही दर्शन करणार आहोत. आता तुम्हाला दाखवतो आता देवीचं पेंड. एक नंबर काढ. आणि एवढी गर्दी इथं. सर्व म्हणता आमचे फोटो काढा, आमचे फोटो काढा. असं वाटते साक्षात आहे का. तुम्ही जर अकोल्यामधले असाल
तर आम्हाला सपोर्ट करा, आमच्या चॅनलला सपोर्ट करा, आम्हाला सपोर्ट करा. देवीचं रूप बघा आणि हे डेकोरेशन बघा, एक नंबर बनवलं त्यांनी. त्यांची तारीफ करण्यासाठी माझ्याजवळ शब्द नाहीत. लय खतरनाक काम केलं त्यांनी. आता आम्ही आलो कृषीनगरमध्ये 22 नंबरच्या शाळेजवळ. तिथून आम्हाला हे बघा, तुम्ही पहिले देवीचं रूप बघा, नंतर बोलू. आम्हाला आला होता 22 नंबरच्या शाळेमधून, बा आम्हाला तुमचा भेटायचा आहे, तुम्हाला भेटायचं आहे, तुम्ही मस्त कॉमेडी करता, म्हणून आम्ही यांच्या घरी आलो होतो. त्यांनी मस्त आम्हाला चाय पाण्याची व्यवस्था केली होती. हे म्हणत आम्हाला भेटायचं आहे म्हणून आम्ही इथं आलो. मस्त वाटलं त्यांच्यासोबत बोलून. तुम्ही लय पुढे जासान. मग आलो आम्ही आता जवाहरनगरमध्ये. जवाहरनगरातली पहिली मोठी देवी पाहायची म्हटल्यावर पहिले दुसरी देवी पहा, नंतर शेवटची देवी पहा. म्हटलं बायकोचं म्हणणं होतं, मला नाही. मग आम्ही गेलो देवी पाहायला. आता तुम्ही जवाहरनगरमध्ये असाल तर तुम्हाला हे बोर्ड पाहून तर समजणारच आहे. डाव्या हातावरच गेट आहे. आम्ही चाललो अंदर गेटमध्ये. सुवर्णगराडे आम्ही झालो आता अंदर. हे म्हणे चपला कुठे काढा, चपला बाहेरच काढत असतात. म्हटलं बाई तू एवढ्या दिवसाच्या अकोल्यात आहे, तुला चपला माहित नाही अजून कुठे काढायचा? इले तर पहिलेच माहित होतं चपला कुठे काढायचा. गेलो अंदर, बाई खेळणे फुगे, त्याचे विमानं उडवायचे सगळं होतं तरी. आणि आपले गणपती बाप्पा होते पाण्याजवळ, पुरं माहोल करून राहिले होते गणपती बाप्पा. त्याचा जरासा व्हिडिओ काढला. यायला म्हटलं चला आता जगदंबा प्रतिष्ठानच्या आतमध्ये जाऊ आपण. तर हे म्हणे थांबा जरा, हे गाड्या इड्या जत्रा आहे म्हणे इथं, या जत्रेचे बी व्हिडिओ काढा का आमचेच काढता? हे बा गणपती बाप्पाचा डबल मला लय आवडला होता हा. मला एकदा मी डबल गणपती बाप्पाचा व्हिडिओ काढतो. हे म्हणत बस झाला आता चला अंदर. तर समोर आले भेटले आम्हाला शंकरजी, जगदंबा प्रतिष्ठान. शंकरजी भेटले. हे म्हणे डाव्या साईडने येतलं डेकोरेशन पाहून माले तर म्हणजे होशच उडले होते. मला एवढं भारी डेकोरेशन हे तर कोणा लग्नात नसते, ना कोणत्याच मंत्र्याच्या कार्यक्रमात नसते, ना आमदाराच्या, ना मंत्र्याच्या, ना कोणाच्याच पंतप्रधानाच्या कार्यक्रमाला एवढं डेकोरेशन येते. एवढं खतरनाक कार्यक्रम. हे खतरनाक म्हटल्यापेक्षा डेकोरेशन एक नंबर झालं होतं. त्याला म्हटलं चला बापा तुम्ही पुढे तुमचा व्हिडिओ काढतो जरासा. काहून की याचा रस्त्यानं नांदा असते की व्हिडिओ काढा आमचा, आम्ही दिसलो पाहिजे व्हिडिओत. चला म्हटलं तुमचा व्हिडिओ काढतो. तुम्ही पाहू शकता देवीचं दर्शन. हे रूप म्हणजे जर फक्त देवी फक्त बोलायची राहते, एवढं खतरनाक सौंदर्य आहे. आणि इथं कार्यक्रम चालू होता गाण्याचा, ऑर्केस्ट्रा चालू होता. त्या ऑर्केस्ट्राचा म्हटलं बा व्हिडिओ काढू दे. हा एक नंबर वादक होता. अरे एवढा खतरनाक वाजू हा की मन भरून आलता. आम्ही तिथंच थांबलो होतो. गायक तर विशेष नाही, बालाजीची मूर्ती बी होती इथं. एक नंबर कार्यक्रम. काय गाणे म्हणत होते. आम्ही तिथंच थांबलो अर्धा तास. म्हटलं पाहू द्या काय म्हणतात. तर गाणे, अरे बाप रे बाप, तुम्ही मूर्ती पाहून घ्या एकदा. याची मूर्ती कुठे पाहायला तुम्हाला भेटणार नाही. डबल गर्दी माणसांत रे बाप रे बाप. आले माणसं की गेले, आले माणसं थांबेले, जागाच नाही. फोटो सगळे काढते. आमचे फोटो काढू द्या, आम्हाला फोटो काढू द्या. हे म्हणतात आमचा फोटो काढा बापा पहिले, मग बाकी जायचे काढा. म्हटलं ठीक आहे. मग इथून आलो आम्ही आता सगळ्यात अकोल्यातली सगळ्यात मोठी देवी कोणती तिथं आलो. तर तिथं एवढी ट्रॉफिक होती. हा गाडीवाला काही पुढे सरके नाही आणि आमचा जो कॅमेरामॅन होता तो मागं होता. आणि मी चालू जाऊ गाडी. पोलीसवाला म्हणे भाऊ मागं थांबा. म्हटलं बा काय दंगा झाला काय माहित. तर आपले SP साहेब होते चंडक, अर्चित चंडक साहेब, त्यानं दर्शन गेलं आणि त्यानं ते पुढे गेले. म्हटलं रे बाप रे बाप. दिसले पण आम्हाला चंडक साहेब, पण या आमच्या मॅडमनं काही व्हिडिओ काढला नाही. ते गेले बापा. म्हटलं रे बाप रे बाप. मी आता आज लाईव्ह आजच पाहिलं त्या चंडक साहेब आले, आपले SP साहेब अकोल्याचे. म्हटलं जाऊ द्या ठीक आहे. पण आम्ही आलो आता अंदर आल्यावर एवढी गर्दी होती की बेतुफान गर्दी होती. म्हटलं आता अंदर जायचं. म्हटलं चपला गिपला आम्ही काढल्या. हे लाइटिंग म्हणजे हा पर्वत कितचा रोड आहे बरं. अंदर आलो. बाबा शिवाजी महाराजचा त्याला मुजरा केला.
नंतर आतमध्ये गेलो. हे म्हणा आमचा एक व्हिडिओ काढा. म्हटलं अरे थांबा ना, आता शेवटचा व्हिडिओ आहे ना. तर मग आतमध्ये जाता जाता व्हिडिओ काढला. तर एवढं इथलं डेकोरेशन पाहून, मूर्त्या पाहून, देवीची मूर्ती पाहून, अरे बापरे, मला डोसकं काम करणंच बंद झालं. तर व्हिडिओ काढू का नाही, काऊन की एवढी मोठी देवी मला जिंदगीत म्हणजे मी 30 वर्षाचा झालो, मी आजपर्यंत पाहिली नाही. पण ही अकोल्यातली सर्वात मोठी आई आहे. अरे बापरे बाप, पण एवढी गर्दी फोटो काढण्यासाठी. तर अरे बापरे बाप, आमचे फोटो काढा, आमचे कोणी सेल्फ्या काढते, कोणी काय गर्दी. तर आम्हाला काही व्हिडिओ काढणं काही जमलंच नाही. पण तरी ते भाऊ म्हणत, भाऊ तुम्ही व्हिडिओ काढता तर तुम्ही जरा समोर या. त्यांनी आम्हाला मान दिला. म्हणून म्हटलं भाऊ चला आता व्हिडिओ काढायला पुरते. तर एवढा खतरनाक व्हिडिओ बनवला होता आम्ही आईचा, तुम्ही पाहू शकता. जे मनाभावापासून होतं तेच आम्ही केलं, बाकी काहीच नाही. अकोल्यातले सर्वात मोठी आई युवा मंच. बस जेवढे होते आम्ही तेवढे शॉर्ट व्हिडिओ काढून घेतले आईचे. आम्हाला पूर्ण परमिशन भेटली होती, म्हटल्यावर काही विशेष नाही. गेलं. इथलं आयोजन म्हणजे एक नंबर आहे. कुणाला कुठलाच त्रास नाही. सगळे या, कोणी फोटो काढा, कोणी काही करा, एक नंबर आयोजन आहे इथलं. मला तर एवढं आवडलं होतं रे बा. तर हे म्हणत, भाऊ तुम्ही व्हिडिओ काढत असाल तर तुम्ही वर या आणि व्हिडिओ काढा. मी म्हटलं ठीक आहे भाऊ. अकोल्याची सर्वात मोठी आई आहे. अकोल्या जिल्ह्यात म्हटलं तरी चालते, सगळ्यात मोठी देवी आई. हे फक्त युवा कीर्ती मंडळ, शास्त्रीनगर, अकोल्याची सर्वात मोठी आहे. हे तुम्ही पाहू शकता. अरे आम्ही पाहिलं तर बा आमच्या तर होशच उडले होते. एवढी देवी तर मी आता जिंदगीत नाही पाहिली. माझ्या बायको तर पुरी हपचक झाली. हे म्हणत, बापा आमचा व्हिडिओ काही काढता तुम्ही. सगळा व्हिडिओ झाल्यावर आमचा व्हिडिओ काढायला. थांबा ना बापा, पहिले माताचा व्हिडिओ काढू द्या ना. ठीक आहे म्हटलं बा. हे एवढी गर्दी पाहून तर माया तर पुरे चक्रावर आले. एवढी गर्दी असते का कुठे? हे अकोल्यातली सगळ्यात मोठी गर्दी आहे. हे कोण्या देवजवळ एवढी गर्दी नाही, एवढी गर्दी आहे रे बा. अरे बाप रे बाप. मी म्हटलं बा मला बी एखादा व्हिडिओ काढू द्या. शेवटी मला तर दाखवू द्या लोकायले. हा पूर्ण व्हिडिओ मी काढला तर आम्ही दर्शन घेतले बापा, पूर्ण व्हिडिओ काढून घेतला.